असावी वर्धापनदी. अशा या आनंद सोहळ्यामध्ये आज मला इथं आपण बोलावलं म्हणून मी या संघाचे आयोजक, अध्यक्ष, पदाधिकारी यांचा मनापासून ऋणी आहे. तर खूप आनंद सोहळा आहे, कारण काही जणांच्या बक्षिसाची आता सुरुवात झालेली आहे आणि अनेकांचे पुरस्कार अजून व्हायचे आहेत. मी स्वतःच अध्यक्षांना सांगितलं, बाबा आता आमची थोडी एखादं दुसरं भाषण होते, नाही तर आम्ही उभं राहून जर का आमचे पाय दुखायला लागले तर आम्ही बोलणार काय आणि मग आमचं ऐकून कोण घेणार. म्हणून त्यांना विनंती केली किंवा आधी भाषण आणि नंतर पुरस्कार, त्याप्रमाणे विनंती तुम्ही मान्य केली म्हणून तुमचे आभार मानतो. आपले मुंबईचे तह हयात शरीफ डॉक्टर जगन्नाथ हेगडे तुमच्या आधी शरीफ झाले, त्यांच्यानंतर झाले, पण नाही, मुंबईकरांच्या मनामध्ये, हृदयामध्ये या महानगराचे एकच शरीफ आहे म्हणजे डॉक्टर जगन्नाथ हेगडे. ते जिथं जातील तिथं आनंद असतो, जिथं जातील तिथं उत्साह असतो. 82 वर्षाचे तरुण आहेत, डॉक्टर आहेत, पण सगळीकडे ते फिरत असतात, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात. आणि त्यांनी आज आपल्याला डोनेशन इथं जाहीर करून तुमचं जे टार्गेट आहे ना अध्यक्ष महाराज, ते गाठायला सुरुवात करून दिलेली आहे, आता शुभारंभ केलेला आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आज इथं कुलाबा महिला मंडळाच्या सर्व अध्यक्षा, समाजसेविका, लेखिका, कवयित्री जयश्रीता इथं आलेल्या आहेत. खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत, पण त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. जयश्रीजी, तुम्ही इथं आला, खरोखरच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, प्रमुख कार्यवाह अशोक भोसले, ज्यांनी आपल्याला अतिशय मिश्किलपणे आनंदाच्या लाटेवर आपण नाचत होतो मगाशी, ते अक्षरश्री, शब्दश्री विलास देवळेकर. आणि कुठल्याही संघटनेमध्ये एक चळवळी आणि उत्साही कार्यकर्ता लागतो, सगळ्यांना बांधणारा, सगळ्यांना बोलवणारा, प्रमुख पाहुण्यांपासून पुरस्कार विजेत्यांपर्यंत सगळ्यांचं उत्साहानं स्वागत करणारा असा आपला सर्वांचा जगन मित्र इथं माझ्या समोर बसलेला आहे. सुंदर मोत्याची माळा घालून बसलाय बघा श्रीकांत सावंत. अरे असा नाही, असा तसा नाही, त्याला जवळ 150 पेक्षा जास्त पुरस्कार आहे. त्यामुळे हा इतका माणूस हुशार आहे ना, तो नेहमी इतरांना पुरस्कार द्या म्हणून सांगतो. यांनी विक्रम केलेला आहे. शशिकांत, मी मनापासून अभिनंदन करतो. आमचा शशिकांत फक्त 75 वर्षाचा आहे, राहतो डोंबिवलीला, पण दिवसभर कल्याणपासून कुलाब्यापर्यंत सगळीकडे फिरत असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतो. आता मी समोर बघतोय की आमच्या दादरच्या नेहा भगत आलेले आहेत. व्यक्तवा नावाची त्यांची संस्था आहे, अनेक वर्ष काम करते. एकदम वेगळं काम आहे त्यांचं, की जे उपेक्षित लोक असतात किंवा जे अचिव्हमेंट केलेले असतात पण ते प्रसिद्धीपासून दूर असतात, त्यांना बोलकं करणं, त्यांचं मन मोकळं करायला लावणं, याच्यामध्ये ते अतिशय तज्ज्ञ आहेत. त्यांचा स्वतःचा दादरला स्टुडिओ आहे, त्यांचे अनेक कार्यक्रम चालू असतात. त्या उत्तम निवेदिका आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत आणि वेगळं म्हणजे त्या उत्तम गायिका पण आहेत. त्या इथं आल्या, आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थिती आम्हाला खूप छान वाटते. आणि इथं मग अशी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मला यांचं नाव माहिती नाही, पण ते या ज्ञानाच्या म्हणत होत्या. खरोखर आवाज छान आहे, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सगळी टीम छाया, ते तुम्ही सुद्धा, तुमचंही, तुम्हालाही शुभेच्छा, अभिनंदन करतो. आणि गाण्याचं कोण होतं? अच्छा, ओके ओके, दोन्ही या जोडीचं अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा 2 शब्द बोलायला मी सुरुवात करतो. आज फार चांगला दिवस आहे, 6 जानेवारी. आज पत्रकार दिनाचा खरं म्हणजे मला 2 ठिकाणी बोलावलं होतं. सिंधुदुर्ग पत्रकार संघ, की जिथं कुडाळला कार्यक्रम चालू आहे, त्यांनी मला फोन केला, तेव्हा सुखरूप खांडेकर तुम्ही यायलाच पाहिजे. पण मी शशिकांतला शब्द दिलेला होता आणि विजय पाटकरांचा मला फोन आलेला होता, त्यामुळे तो जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम बाजूला ठेवला. आणि ज्या पत्रकार संघामध्ये मी सारं आयुष्य अर्पण केलं, त्या मुंबई मराठी पत्रकार संघात आता पत्रकार दिनाचा कार्यक्रम चालू आहे, पण शशिकांतनी पुढाकार घेतला, विजय पाटकरांचा फोन आला. आणि तुम्ही ते सगळे लेखक जे आहात ना, हे जास्त मला अनेकदा जवळचे वाटतं. तर तुम्ही खऱ्या अर्थाने जनजागृती करता
अरे आम्ही पत्रकार काय, आम्ही नोकऱ्याच केल्या तो, आम्ही पगार घेत होतो. तुम्ही पगार घेत नाही, मानधन घेत नाही, पण लिखाण तुमचं चालू असतं, लेखन चालू असतं, स्तंभलेखन चालू असतं, पत्रलेखन चालू असतं. समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याचं काम तुम्ही सगळे करता. आणि अशी 1200 सदस्यांची संघटना पाटकरांनी उभी केलेली आहे आणि हा वारसा कुठं चालवलेला आहे याचा मला अतिशय आनंद होतो. अशोक तोरणकरांची प्रतिमा बघितली, त्यांच्यापुढे मी नमन केलं की ज्या माणसाच्या डोक्यातली कल्पना सुचली की आपल्यासारख्या लेखकांना एकत्र आणून असा एक संघ स्थापन करायला पाहिजे. आणि तो वारसा गेले तुम्ही 10-12 वर्ष पाटकरही चालवताय. तुम्हाला शुभेच्छा आहे. मी तुमच्याबरोबर सदैव आहे, याची तुम्ही पक्क लक्षात ठेवा. आज इथं मी जेव्हा करी रोड स्टेशनवरून आलो तेव्हा मला कामगार गाडीचं ऑफिस दिसलं. माझ्या पत्रकारितेतल्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि याच कामगार गाडीचं दत्ता सामंत एवढा कामगार सम्राट होता. तो संपूर्ण मुंबईवर काही वर्ष राज्य करणारा होता, लाखो कामगारांचं नेतृत्व करणारा होता. त्या दत्ता सामंत बरोबर मला अनेक मोर्चामध्ये सहभागी मिळालं, अनेक संवाद साधायला मिळाल्या, तासन तास त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी आली. त्यामुळे ते कामगार गाडीचं ऑफिस बघितल्यानंतर मला खूप वेगळं वाटलं. हा सगळा कामगार एरियाच आहे ना. इथं आल्यानंतर मी जॉर्ज फर्नांडिस, शरदराव यांचा फोटो काढला आहे. शरदरावांची प्रतिमा पण इथं आहे. या सगळ्या लोकांचा सहवास लाभलेला मी भाग्यवान पत्रकार आहे. आणि मला तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला की मी जेव्हा दिल्लीमध्ये होतो तेव्हा जॉर्ज फर्नांडिस देशाचे संरक्षण मंत्री होते. पण आपल्यातला सामान्य माणूस हा कधीही त्यांनी विसरू गेला नाही. रस्त्यावरचा माणूस, सामान्य माणूस, कामगारांचा नेता, कामगारांच्या चळवळीतला आंदोलन करणारा माणूस, हे कधी याचा त्याला विसर पडला नाही. त्यामुळे ते संरक्षण मंत्री असणार. देशाचा संरक्षण मंत्री सहसा भेटत नाही कोणाला, कुठला केंद्रीय मंत्रीच भेटत नाही. पण जॉर्ज साहेबांबरोबर आमच्या दिल्लीमध्ये ज्या अनेक वेळा गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायची. म्हणजे एकदा तर मोहन रावळे, ते, मी आणि आमचा युएनआयचे एडिटर मधू साठे रात्री ते आले 12:30 वाजता, सकाळी आम्ही 6ला घरी गेलो. अशा आमच्या गप्पांचा फळ होता. आणि विषय होता मुंबईतले दिवस. ज्या मुंबईने जॉर्ज साहेबांनी एवढं नाव दिलं, सन्मान दिला, मोठेपणा दिला, त्या मुंबईला जॉर्ज साहेब कधीच विसरू शकत नाही, कधीही विसरले नाही. हे तळमळीनं ते आम्हाला आठवणी सांगत होते अक्षरशः रात्रभर. त्यामुळे हा त्यांचा फोटो बघितल्यानंतर मला ते सगळं आठवलं. आज 6 जानेवारी. आता आपण 6 जानेवारी का करतो? 1832ला याच दिवशी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्र पहिलं सुरू केलं. त्यांनी सुरू केलं ना, म्हणून आपण सगळे होतो. आज महाराष्ट्रात 2000 पेक्षा जास्त वृत्तपत्र आहेत मराठीची. कोविडमध्ये काही बंद पडली, नंतर परत सुरू झाली. साप्ताहिक आहेत, मासिक आहेत, वृत्तपत्र आहेत, अर्ध साप्ताहिक आहेत. हा सगळा जो संपूर्ण वृत्तपत्रांचा जो एक मोठा वृक्ष उभारलेला आहे, त्याचा जनक बाळशास्त्री जांभेकर आहे. आणि मी जेव्हा विचार करतो की आता 193-194 वर्षापूर्वी या बाळशास्त्री जांभेकरांनी पेपर कसा सुरू केला असेल? राहत कुठं होते? कोकणामध्ये. कुठं होते? पोंभुर्ल्याला. ते आज सुद्धा जाणं तसं इतकं सोपं नाही. पोंभुर्ल्या कुठल्या कुठे आहे बघा, किती वेळ लागतो तुम्हीच विचार करा. अरे त्यावेळेला काय वंदे भारत होती, तेजस होती, जनशताब्दी होती, कुठली गाडी होती? त्याला मोबाईल होते, इंटरनेट होते, काहीच नव्हतं ना. बाळशास्त्री मुंबईत राहिले, शिक्षण घेतलं. पण आपण वृत्तपत्र का काढावं? त्याला ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांची लढा देणं हे बाळशास्त्रींच्या मनात नव्हतं. त्यांचा अनेक वेगळा विचार होता की हिंदुस्थानातले लोक आहेत, मुंबईतले लोक आहेत, मराठी माणूस जो आहे त्याला विदेशातलं ज्ञान या वृत्तपत्राच्या द्वारे त्याला मिळावं, तो शहाणा व्हावा आणि विलायतीचा विद्येचा अभ्यास करून तो सुद्धा विद्वान व्हावा, यासाठी आणि ते भाषेत 2 भाषेत वृत्तपत्र काढलं, मराठी आणि इंग्रजी. सोपं नव्हतं. आणि किती कमवतं? त्याला 200-300 प्रती काढायचं ना, म्हणजे वर्गणीदार खूप झाले. अरे बापरे, आता आपण म्हणतो 1000 आहेत, 1500 आहेत, 2000 आहेत, 10000 आहेत. त्यावेळेला 194 वर्षापूर्वी 200-300 वर्गणीदार करणं सोपं होतं. पण हे वृत्तपत्र फार काळ चालू शकलं नाही. त्याला अनेक कारणं आहेत. जेमतेम काही वर्ष टिकलं ना. 1840 मध्ये ते बंद पडलं, म्हणजे 8 वर्षात ते बंद पडलं. पण त्यावेळेला वृत्तपत्र काढण्याचं ते धाडस आहे हे बाळशास्त्री जांभेकरांनी दाखवलं. आणि आपण त्या वृक्षावरती आज सगळे ते नाचतोय, फिरतोय, गातोय, लिहितोय.
पुरस्कार येतोय याचे आद्यजनक बाळशास्त्री. तो एवढा मोठा विद्वान माणूस, त्यावेळेचे गव्हर्नर जेम्स कर्नाक ब्रिज माहिती सगळं नाही तुला? जेम्स कर्नाक, ते गव्हर्नरच्या नावाने नाव आहे. त्यांनी त्यावेळेला जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिलेला होता. स्वतः बाळशास्त्री एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवत होते. स्वतः बाळशास्त्री एशियाटिक लायब्ररी सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला त्या काळामध्ये 190 वर्षापूर्वी 192 वर्षापूर्वी त्यावेळेला एशियाटिक लायब्ररीचं जे त्रैमासिक लिहायचं, त्याच्यामध्ये पहिला शोध निबंध लिहिणारा पहिला भारतीय म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, फ्रेंच, लॅटिन, फारसी सगळ्या भाषा येत होत्या. म्हणजे किती विद्वान माणूस असला पाहिजे हा, किती विद्वान. भाऊ दाजी लाड इथं संग्रहालय मुंबई महापालिकेचं, दादाभाई नवरोजी आपण कोर्टमध्ये त्यांचा पुतळा बघतो. आणि हे बाळशास्त्रींचे विद्यार्थी एल्फिस्टनचे. आता विद्यार्थी जर एवढे मोठे तर त्यांचे गुरुदेव केवढे मोठे असतील. ते आपले मराठी वृत्तपत्रांचे आद्यजनक आहे. अशी आपली सगळी थोर परंपरा आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, विष्णूशास्त्री, चिमपरांजपे कोणी हयात नाही. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे कोणी हयात नाही. क.र. मादानी, रना लाटे, गोविंद तळवलकर, निळोबा भाडीकर, माधव गडकरी ही सगळी आपली अलीकडची नावं तुम्हाला माहिती असले तेही कोणी हयात नाही. जरा थोडं मागे जावं, गत्र्याम माडखोळकर, अनंत भालेराव, गणपतराव जाधव, भाई मदाने, हे तर समाज प्रबोधनाचा वसा घेऊन ज्यांनी पत्रकारिता केली असे लोक होते. आज कोणीही हयात नाही. आता मला असं सांगा, आज मराठी वृत्तपत्राच्या कोणत्या संपादकांचं नाव ओळखलं जातो? तेव्हा इंग्रजी वृत्तपत्राचं टाइम्स ऑफ इंडियाचे कोण संपादक आहेत? मला एक हात वरती करून सांगा. कारण आज संपादकाचं नाव एवढं बारीक अक्षरात येतं, तुम्हाला भिंगारून बघितलं तरी सापडणार नाही टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक कोण आहे. त्यांचा दिल्लीचा वेगळा, मुंबईचा वेगळा, रेसिडेंट वेगळा, कोऑर्डिनेटर वेगळा, ते पुन्हा वेगळंच असतं. एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे. त्या काळी टिळकांचा केसरी होता, माडखोलकरांचा तरुण भारत ओळखला जायचा, परुळेकरांचा सकाळ ओळखला जायचा, निळोबा भाडीकरांचा नवा काळ ओळखला जायचा, ठाकरेंचा सामना आजही ओळखला जातो, क.र. महाजनी आणि गडकरींचा लोकसत्ता ओळखला जातो. आणि आज माझ्या मताप्रमाणे पटेल किंवा न पटेल, तुम्हाला फक्त मराठीतल्या 2 संपादकांची चर्चा होती जे परखड लिहितात. ते तुम्ही त्यांचं म्हणणं पटो किंवा नको. एक म्हणजे गिरीश कुबेर, लोकसत्ता. आज खरं तिथे यायला पाहिजे होते, आले असते तर मला खूप आनंद झाला असं. मी त्यांच्या लेखणीचा खूप आदर करतो. आणि दुसरी गोष्ट संजय राऊत, तो त्याच्या पक्षाची जी भूमिका मांडतो ना, पक्षाच्या मुखपत्रातनं तेवढी भूमिका दुसरा परखडकडे मांडणारा आज पत्रकार नाही. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार या माणसावर आहेत. मी संजय राऊत दररोज सकाळी 11-12 वाजता त्यांच्याकडे जाऊन बाळासाहेब जे बोलायचे ते घेऊन घ्यायचे. त्यामुळे ते शब्द त्यांच्या लेखणीत अशी घट्ट बसलेली आहे की भाषा, ती धार, तो प्रभाव त्याच्या लेखणीमध्ये आहे. त्यामुळे ते पक्षाची भूमिका मांडतो. तुम्हाला पटत नसेल, मान्य नसेल, पण ज्या पद्धतीनं मांडतात म्हणून संजय राऊत त्यांच्या संपादकाची सामनाची जी देशभर चर्चा होती त्यामुळे. आणि गिरीश कुबेर, कारण लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस हे निष्पक्ष वृत्तपत्र आहे म्हणून त्या वृत्तपत्रांची चर्चा होते. याच इंडियन एक्सप्रेसनं आणीबाणीमध्ये अग्रलेख कोरा ठेवलेला होता, टेलिग्राफ नुसतं कोरा ठेवलेला होता. ते आम्ही निषेध करतो आणीबाणीचा, ती हिंमत दाखवलेली होती. बाकीची वृत्तपत्र बिचारी सेन्सॉर सहन करत बसली, त्यांच्यावरही संकट आलं. पण त्या लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसनं जयप्रकाश नारायण यांची मोठी संघटना होती. पूर्वीच्या संपादक जी साहेबी नावं तुम्हाला सांगितलं, धारा येत नाही फोडून, त्या संपादकाचा एक धरारा होता, धाक होता. सरकार घाबरायचं. मला तुम्ही आज एका संपादकाचं नाव सांगा की सरकारला भीती वाटते? कोणाचीच वाटत नाही. याची परिस्थिती आहे. त्याच्यात मी सुद्धा आहे, पण मी 4 वृत्तपत्राचं संपादक म्हणून काम केलेलं आहे. यांनी मला किती कौतुक केली, जोरदार लेखणी, आमुखे तमुखे, सरकारला काही पडलेलं नाही. सरकार घाबरतच नाही. तुम्ही काही करा, आंदोलन करा, सरकारला दगडासारखं असतं, काही परिणाम होत नाही. आणि पूर्वी आदर करायचे, आता संपादकाचा त्याच्या लेखणीचा कुठलाही आदर होत नाही. गेल्या 194 वर्षामध्ये मी म्हटलं 2000 पेक्षा जास्त वृत्तपत्र आहेत. दैनिकं वाढली, वृत्तपत्र वाढली आणि पत्रकारांची संख्याही वाढली.
पण पार्टनर मला थोडीशी अशी खंत वाटते की लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी झाली. तुम्ही सगळे लिहिणारे आहात म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो, पण लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी झाली आणि खिशामध्ये पत्रकार म्हणून आयकार ठेवणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढलेली आहे. हे मराठीबद्दल नाही आहे, हा अख्ख्या देशभर आहे. हो, देशभर हेच आहे. विशेषतः यूपी, बिहार आणि हिंदी बेल्टमध्ये तर हे भयंकरच आहे. तुम्ही हिंदी बेल्टमध्ये गेलात, बिहार का हरियाणा, यूपी, तिथं डॉक्टर पत्रकार भरपूर भेटतात. बघा, कुठून ते डिग्री मिळवतात आणि काय करतात त्यालाच नाही. आपण डॉक्टर म्हणतो, ते डॉक्टर म्हणतात. त्यांच्याकडे हिंदीमध्ये डा असतो. ते डॉक्टर पत्रकारांना तिकडे सुळसुळाट आहे. जर लिहिणारेच पत्रकार नसतील, मला अनेक संपादक पाहिजेत, संपादक म्हणून नावं छापून येतात, ते लिहितच नाही. न लिहिणारे संपादक असे अनेक आहेत आणि लिहिणारे संपादक पुन्हा वेगळे असतात त्यांच्याकडे. हा जो दरी निर्माण झालेली आहे ना, असं होता कामा नये आणि अशा कोलाहलामध्ये तुम्ही सगळं लिहिताय. दुसरं एक मला आणखीन एक खंत वाटते की अग्रलेख लिहिणारे पत्रकार मिळत नाहीत, संपादक मिळत नाही. आज अनेक मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये जरी संपादकाचं नाव ABCD असलं तरी आठवड्यातले 4 अग्रलेख बाहेरचा म्हणून कोणीतरी वाचतात आहे. एक म्हणजे त्याला वेळ नाही, दुसरी गोष्ट त्याला लिहिण्याची तेवढी आदत नाही, सवय नाही आणि रोज त्या अग्रलेखाला बांधून घ्यायची तयारी नाही. निळगो खाडीलकरांचे अग्रलेख, अग्रलेखाचा बादशाह का उगीच नव्हता हा माणूस. निळगो खाडीलकरांचा अग्रलेखांमुळे नवा काळचा लाखोवर गेलेला होता. हे तुम्ही आम्ही कोणी विसरू शकत नाही. अग्रलेख लिहिणारी माणसं मिळत नाही आणि नव्या पिढीला अग्रलेख लिहिण्यामध्ये रस नाही. त्यांना प्रेस कार्ड देऊन बाहेर राजकारणामध्ये फिरण्यामध्ये जास्त रस आहे, पण लिहिण्यामध्ये त्याच्यामध्ये रस नाही. दुसरं एक मला आणखीन खंत वाटते की आपण पेपर ते खपत नाहीत म्हणतो ना, त्याचं कारण दुसरं म्हणजे कॉपी पेस्ट जर्नलिझम सगळा वाढलेला आहे. पूर्वी कॉम्प्युटर नव्हते, आम्हाला सुद्धा हाताने कॉपी लिहावी लागायची. TV वर काहीच नव्हते, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे माहिती मिळवायची. फोनवर लँडलाईन होते, फोनवर घ्यायची आणि बातमी स्वतः लिहावी लागेल. आता तुम्हाला मोबाईलवर सगळ्या बातम्या, प्रेस नोट, भाषणं, तिकडं देवेंद्र फडणवीसचं भाषण चालू असलं की तुम्हाला टाईप करून सगळं भाषण येतं. असं सगळं इतकं फास्ट जर्नलिझम सगळं चाललेलं आहे. त्यामुळे कॉपी पेस्ट जर्नलिझम आहे. तुम्ही साधं बघा, ABP माझा बघा, Zee24 तास बघा, पुढारी बघा, TV9 बघा, कुठलेही मोठमोठे चॅनल बघा, त्या ज्या बातम्या देतात ना, तीच हेडिंग दुसऱ्या दिवशी आपल्या मराठी वृत्तपत्रात असतात. अरे शहरात तरी बदला हो, ग्रामीण भागात मी मान्य करू शकतो, ग्रामीण भागात दुसरा पर्याय नाही. ते जे बघतात तेच दुसऱ्या दिवशी ते देतात. त्यांच्याकडे वाचताही नसतात, मानताही नसतं, एवढी यंत्रणाही तेवढी फास्ट नसते. पण मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा कॉपी पेस्ट हेडिंग जर यायला लागली तर ते अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, वृत्तवाहिन्यांचं ते बातमी आपण बघतो ना, या सगळा रटाळपणा त्याच्यामध्ये खूप वाढलेला आहे. सकाळपासून तेच चेहरे, त्याच बातम्या, म्हणजे पेड न्यूज जशा असतात, दिवसभर सकाळी झालेली घटना रात्रीपर्यंत तीच चालवायची. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचा जो TRP आहे, प्रेक्षक म्हणा, वाचक म्हणा, हा घटलेला आहे. तर लोकांना नको वाटतं ते बघायला. म्हणून अशा वेळेला त्या वृत्तवाहिन्यांपेक्षा, न्यूज चॅनलपेक्षा आपण वेगळे कसं आहोत ही जबाबदारी वृत्तपत्रांची आहे. आणि त्यासाठी जाणीवपूर्वक पत्रकारांनी, संपादकांनी आणि वृत्तपत्रांनी प्रयत्न केले पाहिजे. पहिल्यांदा कॉम्प्युटर क्रांती झाली, बदल झाला, मोबाईल आला, इंटरनेट आला, डिजिटल आला, सोशल मीडिया आला आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रवेश केलेलाच आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतल्या 2 मोठ्या वृत्तपत्रांमध्ये AI प्रवेश केलेला आहे आणि त्याचा वापर सुरू केलेला आहे. आणि या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये तिथल्या काही पत्रकारांच्या हाती नारळही देण्यात आलेला आहे. उद्या पत्रकारांची फारशी गरज लागणार नाही. हा आत्ता प्रयोग मुंबईच्या बाहेर चालू आहे. इथं यशस्वी झाल्यानंतर तो मुंबईतही येणार. AIचा जो वेग विलक्षण आहे ना, म्हणजे व्हॉट्सअप काय, फेसबुक काय, त्याच्या पलीकडे AI आहे. आज मी इथं आलो, मी तर का AIला विचारलं, आज मला पत्रकार दिनानिमित्त भाषण करायचं आहे, मला काही मुद्दे द्या. त्या म्हणेपर्यंत ते मुद्दे येतात आणि पुन्हा विचारतात आणखीन काही पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे एखाद्या कोणाला सांगितलं की नेहा मला मुद्दे दे, ती 4 मुद्दे दिले आणि नंतर म्हणे आता बाजूला मला काय त्रास देता तुम्ही. पण AI ते तुमच्याच मागे लागणार. आणखीन काही पाहिजे, तुम्हाला आणखी निबंध द्यायचा आहे का, त्याचे वेगळे मुद्दे देऊ का, आणखीन काही क्लॅरिटी पाहिजे का, तेच मागं लागतात आपल्याकडे त्या विषयावरती.
असा जर AI आपल्या मोबाईलमध्ये आलेला आहे आणि सगळी माहिती देत आहे, तर आपण दुसऱ्याच्या कशाला अवलंबून राहू, मदत घेऊ. पण यामुळे बाकीच्यांच्यावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी होणार जाणार आहे, इतरांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे. पण AIचा धोका की त्यात सत्यता किती आहे आणि विश्वासार्हता किती आहे हे मात्र कोणी सांगू शकत नाही. आज जवळजवळ AI त्यांचे जे संस्थापक आहेत, हा हार्डली मला वाटतं 48 वर्षाचा माणूस आहे. परवा त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की युरोपियन कंट्रीमध्ये AI युजर्सची संख्या आज 84 कोटी आहे. आपल्याकडं स्मार्ट मोबाईल धारकांची संख्या 85 कोटी आहे. पण आपला देशच मोठा आहे आणि एकदा AIने घुसखोरी केली इथं की सगळेजण म्हणजे विद्यार्थ्यांना तर ते खूप सोपं आहे. वृत्तपत्रसृष्टीत खूपच सोपं झालेलं आहे. आता बाळशास्त्री जांभेकरांवर लेख लिहायचा आहे, AIला आपण विचारणार बाळशास्त्री जांभेकरांवर आम्हाला एक लेख लिहायचा आहे की तो लेख तयार करून पाठवणार आपल्याला. पण त्यात सनावडी चुकीची असण्याची शक्यता आहे, एखादा इन्सिडेंट चुकीचा असण्याची शक्यता आहे. मग ती पडताळणी तर करायला पाहिजे ना. त्यासाठी आपलं वाचन पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या हातात पुस्तकं पाहिजे, याचा सगळा विचार करायला पाहिजे. आणि ही सगळी पत्रकारिता करताना अनेकदा चढ उतार असतात. आपल्याला नैराश्य येतं, मानधन मिळत नाही, पगार मिळत नाही, आर्थिक चणचण असते, त्याच्यावर मात करून आपण पत्रकारिता करत असतो. पण एक आहे, कधी निराश होऊ नका, खचू नका. सगळे दिवस सारखे नसतात. नेहमी आपण आशावादी राहिलं पाहिजे आणि मोठी स्वप्न बघितली पाहिजे. मी जेव्हा विचार करतो, एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला, एका मॉलमध्ये झाडू पोछा करणारी महिला देशाची केंद्रीय मंत्री होते, रस्त्यावर आंदोलन करून लाठ्या काठ्या खाऊन रक्तबंबाळ झालेली महिला एका राज्याची 3ऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून बसलेली आहे. किती उदाहरणं सांगू. रस्त्यावर गजरे विकणारा मुलगा राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर होतो. कोर्टातला शिपाई किंवा पोलीस कॉन्स्टेबल राज्याचा मुख्यमंत्री होतो, केंद्रीय गृहमंत्री होतो आणि राज्यपालही होतो. आणि 4थी पास असलेला मुलगा या राज्याचा 4 वेळा मुख्यमंत्री होतो. मी जेव्हा कधी कधी हे होतो ना, आपल्या मनासारखं झालं नाही, तर मी अशा लोकांचा विचार करतो आणि आपल्याला साध्य करायचंय, जिद्द बाळगा, तुमचं सगळं मनासारखं होईल. तुम्हाला फक्त मी 2-3 फक्त पत्रकारितेतली मी जी अनुभवले त्या माणसांच्या गोष्टी तुम्ही 5 मिनिटात सांगतो. डॉक्टर साहेब, लोकमत, आज लोकमतच्या 13 एडिशन्स आहेत. मी तिथं संपादक होतो, 4 वर्ष संपादक होतो. सांडपाड्याला बसलायचो, इथं चिंचपोकळीत आपण बसलेलो आहे. जेव्हा नागपूरला लोकमत सुरू झाला, जस्ट नुकताच सुरू झालेला होता, तेव्हा जवाहरलाल दर्डा हे मंत्री होते सरकारमध्ये. आणि त्यावेळेला विरोधी पक्ष संख्येनं कमी होता, पण आवाजाने मजबूत होता, सरकारवर कंट्रोल होता, अंकुश होता. आणि त्या दिवशी विधानसभा अधिवेशनामध्ये जवाहरलाल दर्डांवर भ्रष्टाचाराचे बेसुमार आरोप झाले. विरोधी पक्ष तुटून पडला, हल्ला गुल्ला सगळं वेलमध्ये घुसणं, हाऊस बंद पडणं, 4-5 वेळा हाऊस बंद पडलं. शेवटी सभापतींनी दिवसभराकरता कामकाज बंद केलं. दर्डाही मंत्री, त्यांचा पेपर नवीन लोकमतनं सुरू झालेला. त्यावेळेला विजय बाबू दर्डा, त्यांचे चिरंजीव, त्या चेअरमन आहेत लोकमत ग्रुपचे, हे नागपूरला होते. त्यांना कळेल आपण काय छापायचं आता, आपल्या वडिलांवरच आरोप झालेले भ्रष्टाचाराचे आणि हाऊस बंद पडलं. मग त्यांनी भीतभीतच वडिलांना फोन केला, बाबूजी विधानसभेत सगळं असं झालं, आम्हाला कळलं होतं, पण आपण बातमी काय द्यायची, कारण तुम्ही तर काही बोलला नाही, सरकारकडनं काही सांगितलं गेलं नाही, दिवसभर हाऊसच बंद पडलं आणि सगळे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता यांचे वडील, त्यांचाच पेपर, छापायचं काय. तेव्हा जवाहरलाल दर्डा म्हणाले, मी मंत्री आहे, माझं राजकारण वेगळं आहे, आपण लोकमत काढलेलं आहे, हा वाचकांसाठी आहे, जे विधानसभेत घडलं ते जसं आहे तसं द्यायचं, पुन्हा मला विचारायचं नाही. म्हणून बिझनेस हा वेगळा, राजकारण हे वेगळं, वाचक वेगळा, मंत्रीपद वेगळं, ही लक्ष्मण रेषा त्यांनी अशी जाणून घेतलेली होती. मी केसरीचा अनेक वर्ष मुंबईमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलं, रोज मंत्रालयात जातो. त्यावेळेला जयंतराव टिळक हयात होते आणि ते बॅरिस्टर AR अंतुले यांच्या मंत्रिमंडळात होते. आता केसरीचा आता खप चांगला होता, पुण्याला जोरदार चांगलं होतं, सकाळची कॉम्पीट करत होता. आम्ही ते मंत्रिमंडळात असून सुद्धा
अंतुले सरकारच्या विरोधात आम्ही बातम्या छापायचो. विरोधकांचं जे म्हणणं असेल त्याला प्रेफरन्स देतो, पहिल्या पानावर छापायचो. अग्रलेख सुद्धा म्हणजे प्रतिभा प्रतिष्ठान असो, अंतुलेचे घोटाळे असो, याला मोठा आम्ही द्यायचो. एकदा मुख्यमंत्री अंतुले जयंतराव टिळक ऊर्जा मंत्री एका कार्यक्रमात मी गेलो कव्हर करायला, आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी टिळकांना भेटण्यासाठी उभा राहिलो की त्यांना मी आता निघतो असं सांगायला. तेवढं अंतुले स्टेजवरून खाली आले आणि माझ्याकडे बघून म्हणाले, जयंता तू आमचा आहेस, केसरी आमचा नाही म्हणाले. आणि मला घाम फुटला. एक मुख्यमंत्री, माझा मालक ऊर्जा मंत्री सरकारमध्ये, आणि त्यांनी असं खडकावर, आणि अंतुलेची बोलण्याची स्टाईल एकदम अशी धारदार होती. मी नंतर रात्री बंगल्यावर गेलो, जयंतरावना भेटलो. म्हटलं फारच काहीतरी गोंधळ झालेला दिसतो. नाही नाही म्हणाले, हे तुला तुझ्या कामाचं तरी सर्टिफिकेट दिलं म्हणाले. असे लोक होते मंत्रिमंडळात. पण त्याच्यानंतर अंतुल्यांनी काही केसरीच्या जाहिराती बंद केल्या नाही, किंवा शिक्षा म्हणून नोटीस पाठवली नाही, किंवा ऑफिसवर पोलीस पाठवले नाही, किंवा पक्षातर्फे दगडफेक करायला लावलेली नाही. अंतुले सुद्धा मनाने मोठा होता, जयंतराव सुद्धा मोठे होते. तशी पत्रकारिता आज दिसत नाही. निळोभाऊ खाडीलकरांचा एक किस्सा सांगतो. निळोभाऊ खाडीलकर तरुण वयामध्ये नवाकाळचं रिपोर्टिंग करायचे. याच बाजूला नरे पार्कवरती कॉम्रेड डांगरे, एस.ए. डांगे, श्रीपाद अमृत डांगे यांची सभा होती. निळोभाऊ त्याला गेले. हजारो कामगार त्याला जमलेले होते. आणि नवाकाळमध्ये काय रिपोर्टिंग वेतन सभेचं हे हशा टाळ्याने सगळं डिटेल रिपोर्टिंग असायचं. त्यामुळे नवाकाळचा कप चांगला असायचा. सभा कशी झाली हे संपूर्ण लोकांच्या डोळ्यापुढे ते उभे करायचे. दुसऱ्या दिवशी तेवढं लोकमान्य नावाचं एक दैनिक चालू होतं मुंबईत. ह रा महाजनी त्याचे संपादक होते. ह रा महाजनीनं निळूभाऊला फोन केला, अरे निळू, कालच्या डांग्यांच्या सभेची बातमी कुठे म्हणाले, मला अग्रलेख लिहायचा आहे, मला दिसत नाहीये. तर निळूभाऊ म्हणाले, आहे ना, आतल्या पानावर 4 ओळीच टाकली. का रे का? त्यांनी नवाकाळचा माझा स्टेजवरनं अपमान केला, उर्मी दिली नाही म्हणे, 4 ओळी दिली. त्यावेळेला ह रा महाजनींनी सांगितलं, अरे निळू, आपला पेपर हा वाचकांसाठी आहे, कोणाचे हिशोब चुकते करण्यासाठी नाही, हे आयुष्यभर लक्षात ठेव. ही आपली पत्रकारिता आहे. शेवटचा एक किस्सा सांगतो. विद्याधर गोखल्यांची जन्मशताब्दी झाली गेल्या वर्षी. विद्याधर गोखले हा फार मोठा असावी म्हणतो. पत्रकार होते, नाटककार होते, मराठी संगीत भूमीला, रंगभूमीला त्यांनी संजीवनी दिले असा माणूस, चतुरस्त्र माणूस. तेव्हा रविवार लोकसत्तेचा खप 5.5 लाखावर गेला होता. रविवारची लोकसत्ता, त्यांचे उर्दू मिश्रित अग्रलेख वाचायला वाचकांच्या उड्या पडायचा. असे विद्याधर गोखले दादरला राहायचे. शिवसेना प्रमुखांनी दादरलाच राहिले. शिवसेना प्रमुखांनी तर ओढवलं की अरे विद्याधर, दोघांचे संबंध चांगले होते, यावेळेला लोकसभा तू लढवायचीच म्हणाले. म्हणजे सांगा तुम्ही म्हणाले. त्याला दादरमधनं तिकीट दिलं विद्याधर गोखलेला, आणि विद्याधर गोखले दादरमधनं लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. सगळे त्यावेळेस शिवसेना एकच होती. बाळासाहेब ठाकरे आयात होते. जंगी मिरवणूक झाली, गुलाम झाला, निवडणुकीचं सर्टिफिकेट, आणि तिथून त्यांनी उठले आणि टॅक्सीनं सरळ मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेब ठाकरेंना भेटले, आणि त्यांनी त्याला पिशवी हातात दिली. त्याला विद्याधर काय आहे, गुलाबांनी माफलाय चालला, एन्जॉय करा, आनंदात खूप दिसतो, हे काय आणतात माझ्यासाठी. त्यावेळी अहो, तुम्ही मला निवडणूक करताना पिशवी दिली तिथला, त्यातला एकही पैसा लागला नाही, पिशवी परत करायला आलोय म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हटले, अरे एकदा तिकीट दिलं की उमेदवाराच्या दिवसात 4 वेळा फोन असतात, आणखीन पैसे पाठवा, आणखीन हा पहिलाच उमेदवार मला भेटला की दिलेले पैसे त्याला सगळा पक्ष खर्चाने केला, खर्च पक्षाने केला, मला काही करावंच लागलं नाही. असा हा पत्रकार, असा हा राजकारणी, असे उमेदवार असे आहेत का आजूबाजूला. आता महापालिकेचे निवडणुकीचा उल्लेख केला, आणि माघार येण्यासाठी 4 आणि 5 कोटी चालले. जरा थोडी चर्चा केली तर 15 ते 20 कोटी एका वॉर्डसाठी खर्च होतोय. आणि कुठून येतात एवढे पैसे? नोटाबंदी झाल्यानंतरही असे येतात. मग मी पत्रकार म्हणून माझी मती गुंग होते. आणि इथं हे बिचारे आव्हान करतायत की आपलं इतकं गाठायचं आहे, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करा, आणि बाहेर काय चाललंय बघा सगळीकडं. पण आपली शेवटी लक्ष्मणरेषा आहे, मर्यादा आहे. आपल्याला वाचकांना दिशा दिग्दर्शन करणं, त्यांना आधार देणं, आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा विश्वास आपल्या लेखणीतून निर्माण करणं, हे आपलं काम आहे. आज बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकार दिनाला हे सांगून मी इथं थांबतो. मला इथं बरोबर अतिशय आनंद झाला. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि जे नवीन नगरसेवक निवडून येणार आहे त्यांच्याकडून
आपल्या समस्त मुंबईकरांना किमान सुखाचं जीवन मिळावं अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.